अंकुरच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक संदेश. मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई संचलित अहिल्यानगर येथील यशवंत कॉलनीतील अंकुर प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन नुकतंच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं. झोपडी कॅन्टीन परिसरातील माऊली संकुल सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जागृत करणाऱ्या विषयांवर प्रभावी नाटिका सादर केल्या. अंधश्रद्धा निर्मूलन, मोबाईलचा अतिवापर आणि बालकामगारांची समस्या या ज्वलंत विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकांना उपस्थित पालक आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नव्या पिढीनं सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेली मतं आणि त्यांची सादरीकरणाची शैली विशेष कौतुकास्पद ठरली. कार्यक्रमास मुळा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका माननीय निलांगीताई गडाख, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट गणेश कातोरे, अंकुर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ननवरे, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, संकल्प अकॅडमीचे मकासरे सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, ओम शांती ओम, जन्मबाईचा, कोळीगीत आणि गरबा नृत्य अशा विविध कला प्रकारांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मनं जिंकली. वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा डान्स या ठिकाणी कधी सादर होते आणि मुलंही तितकेच उत्साही आहेत. त्याचबरोबर शिक्षक पण उत्साही आहेत. मुख्याध्यापक स्वतः वरात आहे रामचंद्रमधून विद्यार्थ्यांच्या सोबत त्या ठिकाणी गेले. गोष्ट छोटी आहे, परंतु आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यावेळेस अशा व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन पण मिळतात, त्यावेळी आपला विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये नक्कीच मागे राहणार नाही याची शाश्वती आम्हाला या ठिकाणी मिळत असते. आल्यापासून पाहतोय, अगदी पहिल्या कार्यक्रमापासून आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याचं काम या ठिकाणी शाळेमार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. अतिशय पालकांचा उत्साह देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळत आहे. मला या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल प्रशांतजी नन्नवरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आभार मानतो आणि उर्वरित कार्यक्रमासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. स्टुडंट्स, माझा आवाज येत आहे सर्वांना? माननीय व्यासपीठ, ऑनरेबल मॅनेजमेंट, डायरेक्टर निलांगिनी मॅम, नन्नवरे सर, डिअर टीचर्स, पॅरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट्स, तुम्ही खूप सुंदर परफॉर्म करत आहात. डू इट रिअली वेल. की खरंच तुमच्या पॅरेंट्सला खूप नाज आहे तुमच्यावर. मी सरांचे आभार मानतो, त्यांनी मला ह्या ऑस्पिशियस ओकेजनला मला बोलवलं. I would like to specially appreciate the principal, Nannavare sir, for his leadership and dedication towards these small children. It is really amazing की मी पाहत आहे लहान लहान मुलं देखील इतके सुंदर परफॉर्म करत आहेत. या मागचं श्रेय फक्त प्रिन्सिपल सरांना, टीचर्सला आणि त्यांच्या कोरिओग्राफरला जातं. यावेळेस आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया, कारण त्यांनी खूप कष्ट घेतले आहे, खूप श्रम आहे त्यामागचे. आज या ठिकाणी आपल्या शाळेचं, अंकुर शाळेचं स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलं. या कार्यक्रमाकरिता आमच्या आधारवर माननीय यशवंतरावजी गडाख साहेब, त्यानंतर आमच्या ट्रस्टी प्रशांतभाऊ गडाख, तसेच संस्थेचे सचिव माननीय उदयनदादा गडाख, तसेच आम्हाला वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन लागतं असे आमचे निलंगिताई गडाख, या सर्वांच्या प्रेरणेने आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. कार्यक्रम आवडला का? आवाज नाही आला. कार्यक्रम आवडला का तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ अरे राजा हो, कार्यक्रम चांगला वाटतोय तुम्हाला, बरोबर ना? कार्यक्रम जर चांगला वाटला असेल तर दोन्ही हातवर करा बरं, बघू द्या मला वरतून कसं वाटतंय. सगळ्यांचे आले पाहिजे, फक्त मुलांचे दिसत आहेत. हा, म्हणजे याचा अर्थ
कार्यक्रम आपला छान चालला होता. या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळे संदेश दिले. काही फनी डान्स ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर पॅरेंट्ससाठी एक सॉन्ग ठेवण्यात आलं होतं. जन्माबाईचा म्हणजे महिलांकरता मुलींकरता कसा असतो तो त्या गाण्यामधनं आपण या ठिकाणी सादर केला. त्यानंतर जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा त्याचं निर्मूलन करण्याकरिता एक आपण छोटासा या ठिकाणी नाटक सादर केलं. त्यानंतर एज्युकेशनल थीम या ठिकाणी सादर करण्यात आली होती. स्टॉप चाइल्ड लेबर म्हणजे लहान मुलांना जो काही आपण पाहतो काही ठिकाणी लहान मुलांना कामाला पाठवलं जातं तर ते कुठे पाठवलं गेलं नाही पाहिजे. कमी वयामध्ये मुलींच्या कुठे लग्न केलं गेलं नाही पाहिजे. छोटे छोटे संदेश आपल्याला या ठिकाणी त्या माध्यमातून देण्यात आले होते स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं. खरंच याकरिता जे काही शाळेचे आमचे शिक्षक असतील सोपं नाही आहे. बालवडीच्या मुलाकडनं ते मोठ्या मुलांपर्यंत हे कार्यक्रम करून घेणं त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. जवळजवळ महिना दीड महिना यासाठी शाळेचे जे काही शिक्षक आहेत यांनी भरपूर असे परिश्रम घेतले. त्यांचे या ठिकाणी मी खरंच आभार मानतो.